तुम्ही जर मला सांगितलं की सर तुम्हाला हा शर्ट चांगला दिसत नाही, काढून टाका, मी तुमचं ऐकलं, हा शर्ट काढला आणि बाजूला टाकून दिला आणि असंच बनियनवर तुमच्याशी बोलायला सुरुवात केली. काही वेळानंतर मला अनकम्फर्टेबल वाटेल आणि माझं लक्ष पुन्हा त्या शर्टकडे जाईल आणि काही वेळानंतर पुन्हा मी ते शर्ट घालून गेईन. पण तुम्ही मला सांगितलं सर हा शर्ट चांगला वाटत नाही आहे, हा काढून टाका, आणि त्याऐवजी हा शर्ट ट्राय केला. तुम्ही मला दुसरं शर्ट ऑप्शनला दिलं, ते दुसरं शर्ट मी घातलं. भले मला त्या शर्टमध्ये काही वेळ अनकम्फर्टेबल वाटेल, पण नंतर मी कम्फर्टेबल जर झालो तर पुन्हा आयुष्यभर त्या शर्टकडं माझं लक्ष जाणार नाही. मनाच्या बाबतीत तेच होतं. आपण मनातल्या काही गोष्टी काढून टाकतो आणि मनाला मोकळं करतो, एम्प्टी करतो. आणि मनाला एम्प्टी केल्यानंतर मग आपण ऐकलंय, खाली दिमाग शैतान का होता है. मनाला एम्प्टी केल्यानंतर त्यामध्ये काय कसलीच भर पडत नाही. पुन्हा आपल्या त्या जुन्या गोष्टीच्या आपण मागे लागतो आणि त्या जुन्या गोष्टी पुन्हा आपल्या मनात येतात, पुन्हा आपल्या आयुष्यात येतात. म्हणून मनाला जर एम्प्टी केलं ना, ती जागा कशाने तरी भरायची असते. ती एम्प्टी स्पेस कशाने तरी भरायची असते आणि ती भरू शकतो फ्युचर क्रिएशननी. भविष्य निर्माण करण्यासाठी काय हवं आहे त्या गोष्टीने ती जागा भरू शकतो. त्यामुळे भूतकाळातल्या काही गोष्टी जर आपण मनातून काढल्या तर भविष्याच्या काही गोष्टी फ्युचर क्रिएशनच्या त्या टाकल्या पाहिजे, तरच ती जागा भरली, तरच पुन्हा भूतकाळातल्या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. त्यामुळे फक्त भूतकाळ सोडून चालत नाही. फ्युचर क्रिएशन करण्यासाठी सज्ज व्हावं लागतं, तयार व्हावं लागतं, स्वतः घडावं लागतं.